स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच 14 ऑगस्ट 2026 ला गृह मंत्रालयाच्या वतीनं देशाच्या आगामी जनगणना 2027 साठी अधिकृत राजपत्र म्हणजेच गॅझेट प्रसिद्ध करण्यात आलं। यामध्ये 40 प्रश्नांची नवी प्रश्नावली जाहीर करण्यात आली। म्हणजेच जनगणनेत तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची ही यादी आहे, त्याची ही प्रश्नावली आहे। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या इतिहासात सगळ्या समुदायांची जात मोजली जाणार आहे असं या प्रश्नावलीतून स्पष्ट झालं। पण या प्रश्नांमागचं खरं वास्तव काय आहे? जात गणना होणार असं एकीकडे केंद्र सरकार सांगत असताना दुसरीकडे ओबीसींसाठी या प्रश्नावलीत स्वतंत्र रकानाच देण्यात आला नाही। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत साध्या सोप्या शब्दात जनगणनेत कोणते 40 प्रश्न विचारले जाणार आहेत, ओबीसींसाठी स्वतंत्र गणना रकाना का नाही, 2019-20च्या सीए एनआरसी आंदोलनादरम्यान ज्या 14 प्रश्नांवरून संपूर्ण देशात वणवा पेटला होता तेच वादग्रस्त प्रश्न पुन्हा या जनगणनेच्या माध्यमातून तुमच्या दारात येत आहेत का, याचाच नेमका अर्थ साधं सोपं मध्ये आजच्या उलगडणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि सोशल मीडियावर देखील फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। सुरुवातीलाच आपण यंदाची जनगणना वेगळी कशी आहे आणि 40 प्रश्न कोणते ते बघू। यंदाची 2027 ची जनगणना भारताच्या इतिहासातली पहिली पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस जनगणना असणार आहे। मोबाईल ऍपद्वारे ही जनगणना प्रक्रिया पार पडली जाणार आहे। 2011च्या जनगणनेत 29 प्रश्न विचारले गेले होते, पण यंदा ही प्रश्न संख्या वाढवून थेट 40 करण्यात आली। केंद्र सरकारचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी ही 40 प्रश्नांची अधिकृत प्रश्नावली जाहीर केली आहे। यामध्ये व्यक्तीचं नाव, लिंग, वैवाहिक स्थिती, लग्नाच्या वेळचं वय, पती किंवा पत्नीचं नाव आणि घोषित राष्ट्रीयता या मूलभूत बाबी समाविष्ट आहेत। याशिवाय साक्षरतेसोबतच तुमची डिजिटल साक्षरता विचारली जाणार आहे, म्हणजेच तुम्ही कॉम्प्युटर किंवा इंटरनेट वापरण्यास सक्षम आहात का, त्यासोबतच तुम्ही कोविड-19 ची लस कुठे घेतली होती, तुमचे बँकेत किती खाते आहेत, मोबाईल नंबर काय, आधार कार्ड क्रमांक काय, वोटर आयडी, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध आहे का, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। या सगळ्या तांत्रिक बाबींमुळे ही जनगणना पूर्णपणे हायटेक होणार आहे। यासाठी केंद्र सरकारनं 11,718 कोटी रुपयांचा निधी जो आहे त्याला मंजुरी दिली आहे। पण या सगळ्यात मोदी सरकारनं ओबीसींसाठी स्वतंत्र जात गणना करण्याचं आश्वासन देऊन देखील या प्रश्नावलीत मात्र ओबीसींसाठी स्वतंत्र रकानाच नाही किंवा उल्लेखच नाही। मग काय तेच आता आपण समजून घेऊ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं 30 एप्रिल 2025 ला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशातल्या सगळ्या जातींची मोजणी करण्याचा निर्णय घेतला होता, निर्णय जाहीर केला होता। त्यानुसार जाहीर झालेल्या प्रश्नावलीतला प्रश्न क्रमांक 10 हा सगळ्यात महत्वाचा कळीचा आहे। राजपत्रात प्रश्न क्रमांक 10 हा अनुसूचित जाती, एससी, अनुसूचित जमाती, एसटी, जात, कास्ट असा हा साधा सरळ प्रश्न आहे। पण या प्रश्नामध्येच मोठी गोम आहे। यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा स्पष्ट उल्लेख आहे, मात्र ओबीसी समाजासाठी कोणताही स्पष्ट स्वतंत्र किंवा समर्पित रकाना देण्यात आला नाही किंवा त्याचा उल्लेख देखील करण्यात आलेला नाही। यावरच सरकारचं म्हणणं आहे की अनुसूचित जाती जमाती वगळता इतर सगळ्या नागरिकांच्या जातीची माहिती जात या खुल्या रकान्यामध्ये नोंदवली जाईल। म्हणजेच नागरिक जी जात सांगतील प्रगणक ती जशीच्या तशी लिहून घेतील। सर्व जातींची नोंद यामध्ये घेतली जाईल। एससी एसटी प्रवर्गातल्या जातींची जशी स्वतंत्र नोंद घेतली जाणार आहे तसं ओबीसी किंवा इतर सर्व जातींची नोंद मात्र घेतली जाणार नाही। यावरूनच राजकीय मतभेद समोर आलेत। ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या या निर्णयाचं या प्रश्नावलीचं स्वागत केले। त्यांच्या मते प्रश्न क्रमांक 10 मध्ये जात असा उल्लेख असल्यानं ही प्रत्यक्षात जात जनगणनाच आहे आणि 2011 मध्ये अशी कोणतीही तरतूद नव्हती। त्यामुळे या निर्णयानं ओबीसींना न्याय मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे। पण काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष या भूमिकेशी पूर्णपणे असहमत आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर हरकत घेतली। त्यांच्या मते ओबीसींची जनगणना करणार असल्याचं सांगून सरकारनं प्रत्यक्षात वेगळा रकाना न देणं ही ओबीसी समाजाची मोठी फसवणूक आहे। स्वतंत्र रकाना असल्याशिवाय ओबीसींच्या विविध पोटजातींची आणि एकूण लोकसंख्येची अचूक आकडेवारी मिळणं तांत्रिक दृष्ट्या अशक्य आहे असा आक्षेप त्यांनी घेतलाय। त्यामुळे 2011 सारखाच गोंधळ पुन्हा उडण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळेच आता आपण 2011 मध्ये 46 लाख जातींचा जो काही गोंधळ झाला होता तो समजून घेऊ।
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी या प्रश्नावलीच्या निमित्तानं एक अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केलाय. त्यांनी निदर्शनास आणून दिले की बिहार किंवा तेलंगणामध्ये झालेल्या जात सर्वेक्षणात राज्यनिहाय जातींची एक पूर्वनिर्धारित आणि कोडेड यादी आधीच तयार होती. तिथं प्रगणकांना केवळ योग्य जातीवर टिक करायचं होतं. पण 2027च्या राष्ट्रीय जनगणनेत अशी कोणतीही कोडेड यादी उपलब्ध नाही, देण्यात आली नाही. तो केवळ एक खुला रकाना आहे. या खुल्या रकान्यामुळे 2011च्या सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेसारखाच गोंधळ निर्माण होण्याचीच दाट शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जाते. 2011 मध्ये लोकांनी कोणतीही पूर्वनिर्धारित यादी नसताना स्वतःच्या मनानं स्वतःच्या जाती नोंदवल्या होत्या. तेव्हा उपजाती, गोत्र, आडनाव, समानार्थी शब्द आणि स्पेलिंगमुळे ज्या काही चुका झाल्या, तब्बल 46 लाख वेगवेगळ्या जाती त्यामुळं नोंदवल्या गेलेल्या होत्या. उदाहरणार्थ, एका जातीचं स्पेलिंग वेगवेगळ्या प्रांतात लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं, त्यामुळं तो डेटा पूर्णपणे निरुपयोगी ठरला आणि सरकारनं तो डेटा कधीच जाहीर केला नाही. 1931च्या जनगणनेत देशात केवळ 4147 जातीची नोंद झाली होती. म्हणजेच 2011 मध्ये 46 लाख नोंदवलेल्या जाती आणि त्या तुलनेत 1931च्या जनगणनेत देशात केवळ 4147 जातींचीच नोंद झाली होती, असं तुम्हाला इथे ध्यानात येईल. याच्यामधून तुम्हाला जर जातींची यादीच नसेल तर मग काय घोळ होऊ शकतो हे आपण 2011 मध्ये बघितलं होतं. आता कोडेड यादीशिवाय म्हणजे जातींच्या अचूक नावाशिवाय केवळ खुल्या रकान्यात जनता सांगेल तशी माहिती घेतल्यास हाच 46 लाखांचा घोळ पुन्हा उडणार आहे असं म्हटलं जातंय आणि याबद्दलच जयराम रमेश यांनी प्रश्न उपस्थित केलाय. यासोबतच पुन्हा NRP, NRC ची भीती व्यक्त केली जाते. ती भीती काय ती आता आपण समजून घेऊ. 40 प्रश्नांच्या यादीतले 14 प्रश्न हा या प्रश्नावलीतला सगळ्यात वादग्रस्त भीतीचा भाग आहे. यापैकी अनेक प्रश्न 2020 मध्ये अधिसूचित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या म्हणजे NPRच्या आराखड्यातलेच आहेत. 2019-20 मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा CAA आणि NRC या विरोधात देशात तीव्र आंदोलनं झाली होती. त्यामुळे देशभर सत्ताधारी विरोधक आमने सामने आले होते. मोदी सरकारला आपला हा निर्णय या विरोधामुळे थंड बस्त्यात घालावा लागला होता. मग हे वादग्रस्त प्रश्न कोणते? तर यामध्ये तुमच्या आई वडिलांचं नाव, त्यांचं जन्मस्थान आणि जन्मतारीख विचारली जाणार आहे. याशिवाय मोबाईल नंबर, आधार कार्ड, वोटर ID, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्सचे क्रमांक देखील मागितले जाणार आहेत, विचारले जाणार आहेत. विरोधक आणि सिव्हिल सोसायटीच्या मते आई वडिलांच्या जन्माचा तपशील मागणं हा देशव्यापी NRC लागू करण्याचा पहिला छुपा टप्पा आहे. कारण नागरिकत्व नियमानुसार संशयास्पद नागरिकांची पडताळणी करण्यासाठी या माहितीचा वापर केला जाऊ शकतो. सध्या गृह मंत्रालयानुसार देशात NRC किंवा NPRचा नवा निर्णय लागू झालेला नाही किंवा तशी कुठली ही तयारी केली जात नाही. तरी हे प्रश्न प्रश्नावलीत परत आल्यानं संशयाचं वातावरण मात्र निर्माण झालंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरच प्रश्न उपस्थित केलेत. जातगणना ही आमची मागणी होती, ती पूर्ण होते, पण जनगणनेच्या फॉर्म मध्ये कोविड लस कुठे घेतली किंवा वैयक्तिक डिजिटल ID मागण्याची काय गरज आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मग जनगणना कधी आणि कशी सुरू होणार आहे? तर जनगणनेचा दुसरा टप्पा म्हणजेच प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी ही 2 भागात केली जाणार आहे. अतिशय दुर्गम आणि बर्फाच्छादित भागात यंदाच 1 ते 30 सप्टेंबर 2026 या दरम्यान ही जनगणना सुरू होणार आहे. यामध्ये लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागाचा समावेश असेल. तर महाराष्ट्रासह देशाच्या उर्वरित भागात प्रत्यक्ष प्रगणक घरी येऊन माहिती घेण्याचं काम हे फेब्रुवारी 2027 पासून सुरू होईल. यामध्ये नागरिकांसाठी एक विशेष सोयी देखील उपलब्ध करण्यात आली. घरोघरी प्रगणक येण्यापूर्वी 17 ते 31 ऑगस्ट 2026 या दरम्यान नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्याचा म्हणजेच स्वगणना करण्याचा देखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय. थोडक्यात काय तर 21व्या शतकातल्या भारतासाठी ही डिजिटल जनगणना प्रशासकीय नियोजन आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पण ओबीसींच्या स्वतंत्र रकान्यावरून झालेली राजकीय कोंडी, 2011च्या तांत्रिक चुकांची पुनरावृत्ती होण्याची भीती आणि वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचा मुद्दा यामुळे ही जनगणना केवळ सांख्यिकीय मोजणी न राहता 2029च्या निवडणुकीचा नवा दारुगोळाच बनण्याची शक्यता अधिक आहे. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार याद्यांचं पुनरावलोकन म्हणजेच SIR सारखंच जनगणना प्रक्रिया देखील त्यामुळे वादात येण्याचे चिन्ह आहेत. पण तुम्हाला काय वाटतं? ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना असायला हवा होता का?
ओबीसी जातींचा उल्लेखच नसेल तर 2011 सारखंच एकच जात वेगवेगळ्या 10 प्रकार नोंदली जाण्याचा धोका आहे का? जात गणना झाली पाहिजे का? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.